हो, नमस्कार. शुभ सकाळ. आज 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण उजनी आणि वीरमधून जो काही बंद केलेला विसर्ग होता, तो विसर्ग आता सुरू करण्यात आला असून वीरच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून त्याची अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे आहे. आज 13 ऑगस्ट रोजी जर दौंडची आवक पाहिली तर ती दौंडची आवक तिपटीनं वाढली आहे. जी कालपर्यंत 2,000-3,000 क्युसेक इतकी होती, ती आज सकाळी 13,920 क्युसेक्स इतकी दौंडची आवक झाली आहे. कारण उजनी आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जो काही पाऊस झालाय, त्याच्या परिणामात दौंडची आवक वाढली आहे. उजनी धरणाची पाणी पातळी त्या ठिकाणी वाढल्यामुळे उजनी धरण हे 99.78% भरले आणि त्याचा एक एकंदरीत परिणाम म्हणून उजनीमधून कालपासून सगळे विसर्ग बंद करण्यात आले होते. मात्र काल रात्री 8:30 वाजता वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स हा विसर्ग त्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता. मात्र पुन्हा पहाटे 6 वाजल्यापासून वीज निर्मितीसाठी 1600 आणि सांडव्याद्वारे 3,000 क्युसेक विसर्ग या ठिकाणी उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये सोडण्यात येतोय. त्याचबरोबर काल 12 ऑगस्ट पासून दुपारी 4 वाजल्यापासून वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रामध्ये 15,000 क्युसेक्स इतका विसर्ग हा त्या ठिकाणी सुरू करण्यात येतोय. त्यामुळं वीरचा विसर्ग नीरा नदीच्या पात्रातून पुढे संगम मार्गे भीमा नदीच्या पात्रामध्ये मिसळतोय. त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा या ठिकाणी वाढणार आहे. आत्ता कुठेतरी भीमा नदीची पाणी पातळी स्थिर झाली होती. पाणी पात्रामध्ये गेले होते. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले जे काही विद्युत पंप होते, ते पंप बसवून पाणी सुरू केलं होतं पिकाला. मात्र ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप आणखीन खूप खाली असतील, मात्र त्या ठिकाणी थोडीशी पाणी पातळी या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्यावी. कारण आता दौंडची आवक जवळपास 13,000 वर गेली आहे. जर दौंडची आवक आणखीन वाढली, तर उजनीतला विसर्ग आहे, तो विसर्ग या ठिकाणी वाढवला जाऊ शकतोय. त्याची अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून पोहोचवू. तुर्तास तरी उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये जवळपास 4,500 क्युसेक विसर्ग आणि वीर धरणातून जवळपास 15,000 क्युसेक विसर्ग या ठिकाणी सुरू आहे.